मनापर्यंत देऊ. सर्व गावकऱ्यांना एक नम्रतेची विनंती आहे. एक मिनिट फक्त लक्ष द्या, सर्वजण ऐका आणि तसे अंमलबजावणी करा. गावातील सर्व लोकांना, सर्व गावकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे. ती सूचना आपण पालन करायची आहे आणि शासनाला, आपल्या जिल्ह्याला, आपल्या गावाला, प्रत्येकाला सहकार्य करायचं आहे. तरी आपल्या गावातील सर्व नागरिकांना अतिशय महत्त्वाची अशी सूचना देतोय. आपला जीव धाराशिव या अभियानाअंतर्गत आजपासून दररोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळात आपल्या घरातील सर्व टीव्ही, मोबाईल व इतर डिजिटल साधने बंद करून आपल्या लेकरांना अभ्यासाला बसवायचे आहे. कारण हे 2 तास आपल्या लेकरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील. आणि ज्यांच्या घरात शालेय मुले-मुली नाहीत त्यांनी आपल्या कुटुंबासोबत संवाद साधून कुटुंबासोबत वेळ घालवा, वाचन करा, आरोग्य जपा, ध्यान करा. तरी चला एकत्र येऊया, सवय बदलूया, भविष्य घडवूया. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिक व शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सर्व कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि सर्व या समाजातील जे कोणी ज्यांना भरपूर त्याचा वेळ असतो अशा लोकांनी मदत करून सहकार्य करायचे आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालय कोळगावी या ग्रामपंचायतची पूर्ण बॉडी, शालेय समिती व समिती पूर्ण व इतर अधिकारी या सर्वांनी मिळून ही जागरूकता घडवून आणायची आहे आणि आपल्या भविष्यासाठी, आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी एक पाऊल पुढे यायचे आहे. धन्यवाद. आला पाऊस अंगण झाले ओले, घेऊन आले थेंबट पोरे संगे वादळ वारे. आला पाऊस आल्या मोठ्या गारा, स्वच्छ पांढरे अंगण झाले रस्ता भरला सारा. आला पाऊस भिजल खाणे लखन भिजणारी पोरे घरात पळती पटकन. आला पाऊस रस्त्यावरी होई नदी, चला चला रे होड्या नावा सोडूया त्या पाण्यामध्ये. आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हासे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान. जीव धाराशिव विजन 2030च्या अंतर्गत काल आपण एक महत्त्वाचं अभियान सुरू केलं. संध्याकाळी 7 ते 9 मोबाईलने टीव्हीचा वापर करायचा नाही आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा, कुटुंबाने एकत्र बसायचं. हा एक महत्त्वाचा उपक्रम कालपासून आपण सुरू केलाय. प्रचंड प्रतिसाद आपण सर्वांनी दिला, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे आपल्याला कंटिन्यू करायचं. आज उद्या परवा ही प्रक्रिया सुरू राहावी आणि निरंतर आपल्याला ती सुरू ठेवायची आहे. कारण मोबाईलचे दुष्परिणाम, सारखं टीव्ही बघण्याचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहेत. कुटुंब म्हणून आपण एकत्र बसणे बऱ्याच वेळेस त्याच्यामुळे होत नाही आणि मुलांच्या अभ्यासावरती पण खूप अडचणी येतात अभ्यास करण्याच्या प्रक्रियेवरती. काल तुम्ही बघितलं असेल, प्रचंड प्रमाणामध्ये फोटो, सेल्फी, व्हिडिओज आलेत. मुलं अभ्यास करतात, पालक शेजारी बसलेत
खूप मनात प्रश्न समाधान वाटलं. सगळ्यांचे खूप आभार. सर्व अधिकारी, सर्व आपले लोकप्रतिनिधी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि विजन 2030 अंतर्गत आपल्या जिल्ह्यात असे बरेच महत्वाचे विषय आपण हाताळणार आहोत. आपल्या सर्वांचं याच्यात सहकार्य राहावं, ताकदीने राहावं. आपण या कार्यामध्ये जे काही मदत केली आहे त्याबद्दल खूप मनापासून आपले आभार व्यक्त करतो. आणि मुलांचं चेहऱ्यावरचा आनंद, पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. खास करून मला अधिकाऱ्यांना सांगायचं आहे, आपली ही प्रक्रिया अतिशय ताकदीने आपण सुरू ठेवावी ही आपल्या सर्वांना पुनश्च विनंती. थँक्यू.